शहरातील अनेक भागात अजूनही पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन पोहोचली नसून काही परिसरात आजही टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. दुसरीकडे अपार्टमेंटमध्ये सर्वांसाठी एक नळ कनेक्शन असतानाही किंवा खुली जागा असतानाही त्या ठिकाणी नळ कनेक्शन असल्याचे ग्राह्य म्हणून त्यांनाही पाणीपट्टीची बिले देण्यात आली आहेत. अशा बिलांमध्ये संबंधित मिळकतदाराच्या अर्जावरून दुरुस्ती केली जात असल्याचे महापालिकेतील कर संकलन विभागाने स्पष्ट केलं आहे. सोलापूर शहरात एकूण 2,60,000 मिळकती असून त्यापैकी खाजगी नळ कनेक्शन असलेल्यांना वार्षिक 2,756 रुपयांची पाणीपट्टी आकारली जाते. तर खाजगी नळ कनेक्शन नसेल किंवा त्या परिसरात पाईपलाईन जरी नसेल तरी त्या मिळकतदारांना घराच्या एकूण वार्षिक भाड्याच्या कर पात्र मूल्याच्या 12% पाणीपट्टी द्यावीच लागते. याशिवाय ज्या अपार्टमेंटमध्ये सर्वांसाठी एक कॉमन नळ कनेक्शन असल्यास तेथील सर्वच फ्लॅटधारकांना वैयक्तिक पाणीपट्टी द्यावी लागते. दरम्यान वर्षातून एकदा महापालिकेकडून सर्व मिळकतदारांना बिलांचे वाटप होते. बिल मिळाल्यापासून 15 दिवसात संबंधित मिळकतदारांनी रोखीने बिल थकवा दर भरल्यास त्याचा 5% दर ऑनलाईन कर भरणाऱ्यांच्या 6% सवलत दिली जाते. सध्या थकबाकीदार मिळकतदारांची यादी तयार करण्यात आली असून वेळेत टॅक्स न भरणाऱ्यांवरती आता कारवाई करण्याची तयारी महापालिकेकडून सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.